हाय गाईस, माझ्या एसके मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला धाब्यावरती खायची इच्छा आहे का? सो आज मी तुम्हाला इथेच घेऊन आलेली आहे। तुम्ही हे पार्किंग सगळं आजूबाजूचं बघताच आहात, त्यावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलेली आहे। बाय द वे मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये खाऊन कंटाळा आलाच असेल, सो जरा धाब्या स्टाईल मध्ये आज मी तुम्हाला घेऊन आली आहे। इथे बघताच आहात मस्तपैकी यांनी वारली पेंटिंगचा एम्बियन्स केलेला आहे। सो हे सगळं बघून एकदम भारी वाटतंय आणि बसायला सुद्धा यांनी मस्त गार्डनिंग सारखं ग्रीनिश केलेलं आहे। सो इथे बसून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि हे टेबल्स पण आहेत त्यांचे। सो या टेबल वरती बसून तुम्ही खाऊ शकता। इथे बसून खाताना हे आजूबाजूचं एम्बियन्स बघून एकदम धमाल वाटणार आहे तुम्हाला। त्याबरोबर या साइडला ते लोक मस्तपैकी फूड आयटम्स एक बनवतात आणि आपल्याला इथे सर्व करतात। सो आज मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। मी दादर वेस्टला आलेली आहे आणि दादर वेस्ट मध्ये हा धाबा त्यांनी ओपन केलाय आणि तुम्ही बघताच आहात। आणि हा नेमका कोणी ओपन केलाय? मित्र आहे, त्याचं नाव अमय आहे आणि हा माझ्या मित्राचा धाबा आहे। सो आपण त्याला बोलवूया। सो गाईज, माझ्या लहानपणीपासूनचा मित्र आहे हा अमय। सो हा रेवाज किचन ह्याच आहे आणि ही ह्याची वाईफ आहे रिया, ही पण ओनर आहे। दोघंही हजबंड अँड वाईफ आहेत आणि दोघंही माझे चांगले मित्र मैत्रिणी आहेतच। आणि अमय, हा धाबा तर तू खूप छान केलाय। सो इकडे यायचा ऍड्रेस सांगतोस? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू। आणि जर इकडे यायचं असेल तर आपल्याला दादर स्टेशन जवळ आहे। दादर स्टेशन पासून आपल्याकडे लिटरली 5 ते 7 मिनिटावर वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। लँडमार्कमध्ये आपल्याकडे शारदाश्रम सोसायटी आहे। शारदाश्रम सोसायटीचा मेन गेट आहे समोरच्याच लेनमध्ये आहे। आणि जर या साईडून आलं तर ID पेस कॉलेज आहे लँडमार्कसाठी आणि पेस कॉलेजच्या समोरच आपलं हे रेवाज किचन आहे। सो दोन्ही साईड आपल्याला कन्व्हिनियंट पडते। तुझा कॉन्टॅक्ट नंबर देशील का? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9594908838। त्याच्यावरती 8 वाजायच्या आधी, म्हणजे आपलं दर 12ला चालू असतं, बुधवार शुक्रवार शनिवार रविवार 4 दिवस चालू असतं। जर तुम्हाला प्री ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही 7 वाजल्याच्या आधी तुम्ही प्री ऑर्डर देऊ शकता। त्या वेळेमध्ये तुम्हाला अवेलेबल भेटेल आणि जर नंतर दिलं तर तुम्हाला ऑर्डर टाईम तुम्हाला डिलिव्हर भेटेल। इकडे आल्यावर ऑनलाईन ऑर्डर घेतो, जस्ट नॉट स्विगी अँड झोमॅटो, बिकॉज इथे एवढं रश असतं की ते डिलिव्हर द्यायला प्रॉब्लेम होतो आणि मग नंतर मग थोडा इश्यू होतो की ऑर्डर डिले झाली किंवा काय झालं। सो आणि दुसरी गोष्ट, यार मालवणी फूड खायचं असेल तर तुम्हाला इकडे यावंच लागेल। घरी बसून कशी मजा येणार? आणि ढाब्यावर खाण्याची मजा तर काय वेगळीच आहे। आणि मुंबईत ते सुद्धा आणि जवळपास मुंबईमध्ये धाबा स्टाईल मस्तच आणि खूप ओपन मध्ये एकदम मस्त मजा येणार। थँक्यू। चिकन टिक्का है, पहाड़ी है। चिकन टिक्का, चिकन टिक्का। अच्छा, ये ग्रीन वाला पहाड़ी है आणि ये रेड वाला चिकन टिक्का है। अच्छा, ओके, म्हणजे चिकन टिक्का मलाई मध्ये घालून सुद्धा मिळतो इथे। ये क्या बना रहे हो आप? कोटाला, अंडा कोटाला। अंडा कोटाला।
अंडा घोटाला इज रेडी. वाव, मस्त दिसतंय, एकदम टेम्पटिंग. कलेजी राईस. ये क्या डाला? चिकन मालवणी. चिकन मालवणी. ये कौन सी डिश है? चिकन टिक्का मसाला. चिकन टिक्का मसाला. इसको क्या बोलते हैं? मलाई मलाई है. किसके साथ आप कर रहे हो? क्रीम का मसाला है मेनू से. अच्छा, मतलब ये ऐसे चिकन फ्राई इसमें मलाई में भी आपके यहाँ मिलता है? हाँ, मिलता है. मलाई. ओके. हे चिकन पुलाव. सो हे बघा, खिमा कुलचा रेडी आहे. खूप मस्त दिसतोय, वासच मस्त येतोय. हे मालवणी मसाला आहे, हे पण खूप मस्त दिसतंय. तुम्ही बघताच आहात. तुम्ही इकडे काय मागवलंय? किमा कुलचा मागवला आहे. अच्छा, तो कसा आहे टेस्टला? टेस्टला चांगलं आहे, मस्त तिखट थोडं अच्छा. बेस्ट टेस्ट. ओके. सो तुम्ही इथे पहिल्यांदा आलात की आधी? नाही, आम्ही आलो याच्या अगोदर 2-3 वेळा आलो. अच्छा. ते किमा कुलचा पण चांगलं होतं. चिकन किमा असू दे किंवा दुसरा पण काय चांगलं. ओके, म्हणजे इकडच्या सगळ्या डिश दादांना खूप आवडतात. सो तुमचं नाव? गोविंद. गोविंद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. राईस दे देतो ना. प्रॉन्स मसाला विथ भाकरी. ओके. सो या साईडला हे काय बनतंय? प्रॉन्स तवा पुलाव. गार्लिक सुका. गार्लिक सुका. मस्त वास येतोय आणि याला म्हणतात गार्लिक सुका. चिकनचं आहे. खूप छान दिसतंय, टेम्पटिंग वाटतंय. वाव. कुलचा बटर में डाल के. हे काय बनवताय? प्रॉन्स मसाला. तुम्ही बघताच आहात. आता आपण रेवास किचनच्या इथे आलो आहोत. आपण इथे डिशेस बनवताना बघितल्या. तिथे इतकं वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस आहेत ना, जसं अंडा घोटाला. मी तर कधी ऐकलं नव्हतं, कधी खाल्लं नव्हतं, पण ते बघितलं ना इतकं टेस्टी वाटलं बघून. काहीतरी वेगळी युनिक डिश आहे इकडची. तसेच बरेचसे डिशेस आहेत, जसं प्रॉन्स पुलाव आहे, परत आपलं चिकनचे वेगवेगळे प्रकार आहेत. मस्त छानपैकी आहे. तसं आता मी टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला. सो हे तुम्ही बघताच आहात, गार्लिक चिकन ग्रेव्ही आहे. त्याबरोबर ही आपल्याला भाकरी सुद्धा मिळते.
त्याबरोबर थोडंसं सॅलेड ती लोक देतात मस्तपैकी. हे लिंबू कांदा वगैरे दिलेलाच आहे. त्याबरोबर इथे खिमा दिसतोय, खिमा आणि हे कुलचा आहे, खिमा कुलचा आहे. परत हे प्रॉन्स मसाला आहे, त्याबरोबर सुद्धा भाकरी आणि लिंबू वगैरे दिलंच आहे सॅलेड बाजूला. आणि इथे पहाडी चिकन आहे, हे फ्राय चिकनचे पीसेस त्याच्यावर मलाई टाकलेली आहे आणि याच्यामध्ये चिकन टिक्का आहे आणि त्याच्याबरोबर सॅलेड सुद्धा आणि चटणी सुद्धा देतात. सो या सगळ्या गोष्टी आता आपण टेस्ट करून बघणारच आहोत. आणि बघताच ह्यांच्या इकडनं पास ऑन जरी झालं ना तरी नाकात इतकं मस्त सुद्धा छान वास घुसतो ना नाकात, एकदम जेवणाचा तडकेदार, की कोणी इथे येऊन थांबेल आणि ऑर्डर देऊनच जाईल असं होतं. इथे एकही माणूस असा नाही की असंच जाताना दिसेल तुम्हाला. इथे थांबणार, इथे ऑर्डर देणार आणि काहीतरी खाऊन नक्कीच जाणार. सो नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. आता मी तुम्हाला इथे खाऊन दाखवते. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. हे भाकरी घेतली आहे मी, चिकन बरोबर टेस्ट करतेच आहे. चिकन किती मऊ शिजलेलं आहे हे बघा ना. आरामात पीस कट होत आहेत, असं कुठे कडक वगैरे लागणार नाही, आरामात हे कट पीस होत आहेत. तुम्ही बघताच आहात. आता मी हे टेस्ट करून तुम्हाला दाखवते. अस्सल गावरण जेवण वाटतंय. असं वाटतंय अगदी चुलीवरचं बनवतो ना इतकं सुंदर लागतंय. स्पायसी पण एकदम बरोबर आहे आणि भाकरी बरोबर ते अप्रतिम लागतंय. सो हा खिमा आहे, हा कुलचा आहे. सो मी आता थोडंसं टेस्ट करून तुम्हाला दाखवते. हा बघा, अप्रतिम, इतकं सुंदर लागतंय की तोंडात घेतल्यावर अगदी स्मोकी आणि त्याचं व्यवस्थित गार्निशिंग केलेल्याचा फील येतोय. टेस्टी लागतंय. सो आता मी तुम्हाला कोलबी टेस्ट करून दाखवते. इथे जसं चिकन मिळतं तसं इथे फिश मध्ये सुद्धा यावेळी त्यांनी कोलबी ठेवली आहे. मोठे मोठे पीस आहेत इथे फिशचे. कोलबी आहे, प्रॉन्स आहे आणि याची साईज बघा मोठी आहे. आणि डिश मध्ये ह्यांच्या ग्रेव्ही मध्ये क्वांटिटी मध्ये कुठेच कंजूसपणा नाहीये. सुपर्ब, एक नंबर. म्हणजे जसं चिकन टेस्टी आहे तसंच फिश पण टेस्टी आहे. मस्तच चव आहे फिशची, एकदम सुंदर लागते. हे मलाई चिकन आहे. हे बघा, चिकनचे पीसेस पण मोठे आहेत. इथे थोडी चटणी आहे, थोडं सॅलेड आहे. आपण सॅलेड बरोबर टेस्ट करूया. सो आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. इतकं सुंदर आहे. त्याच्या फर्स्ट बाईटलाच कळतंय की हे तंदूर मध्ये केलेलं आहे आणि खूप छान लागतंय. हे टेस्टी आहे. सो हे बघताय तुम्ही चिकन टिक्का आहे. सो याचे पीसेस पण खूप मोठे आहेत. त्याबरोबर ह्यांनी चटणी आणि हे सॅलेड सुद्धा दिलंय. तर हे पण आपण जसं सॅलेड बरोबर थोडं चटणी डीप करून टेस्ट करूया. मस्त लागतंय, एकदम टेस्टी. त्या चिकनचे वरती प्लेट मसाल्याची इतकी सुंदर केली आहे की ते तोंडात घेतल्यावरच त्याची टेस्ट येते. सो तुम्ही बघताच आहात इथे या साईडला मस्तपैकी आपल्याला ह्यांनी तवा प्रॉन्स पुलाव मागितलाय. आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला असाल तिथे प्रॉन्स बिर्याणी आहे, प्रॉन्स पुलाव आहे, पण हे काहीतरी वेगळं डिश आहे. आणि आपण मालवणी पद्धतीचं रेवास किचन मध्ये आलो आहोत. सो त्यांचं इथे डिश तुम्ही बघताच आहात, ही थोडी वेगळी आहे आणि युनिक आहे कारण का ही तवा प्रॉन्स पुलाव आहे. सो इथे प्रॉन्सचे पीसेस सुद्धा तुम्हाला दिसत आहेत, खूप मोठे आहेत, खूप लांब आहे. इथे कुठल्याच प्रकारची कंजूसी त्यांनी केली नाहीये, अख्खी प्रॉन्स दिली आहे ही. सो हे बघा, मी प्रॉन्स आणि राईस घेतलाय. मस्त आहे, एक नंबर आहे. तोंडात घेतल्यावर मालवणी टेस्ट येते आणि इतकं सुंदर लागतंय ना की मी शब्दात सांगू शकत नाहीये. तुम्ही बघताच आहात मी सोलकढी पिते आता. खूप छान आहे, मस्त लागते, एकदम अस्सल सोलकढीचा टेस्ट यात उतरलाय. सो आपण बघितलंच आहात की आपण आता रेवास किचनला आलो आहोत. इथे एकदम गर्दी साठलेली आहे आणि हे किचन कोणाचं आहे तो आपण या ओनरला आता भेटलोच आहोत. तुमचं नाव सांगता? नमस्कार, माझं नाव अमेय महेंद्र अरुंदेकर आणि मी रेवास किचनचा ओनर आहे.
तर मी असं म्हणू शकत नाही की मी स्वतः रेवास किचनचा होणार आहे, बिकॉज माझ्याबरोबर माझे आई वडील, माझी बायको, माझे भावंड वगैरे सर्व असतात. सो हा हक्क आहे जो जेवढा माझा आहे हा तेवढाच हक्क हा त्यांचा पण आहे. सो हे आपला रेवास किचन आहे आणि बेसिकली म्हणजे मालवणी फूड तर मिळतं, बट टेस्ट मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे वारंवार मला लोक म्हणजे मेसेजेस करतात टेस्टबद्दल की आम्ही हॉटेलला जाऊन पण एवढी टेस्ट मिळत नाही. सो कन्सेप्ट हेच होतं की हे रेवास किचन आपलं स्ट्रीट फूडवर घेऊन येतं, म्हणून हे आता रेवास किचन. सो तुमच्याकडे कोणते पदार्थ मिळतात? जसं की आपण बघितलं असेल की मालवणी म्हटलं की मालवणी चिकन आलं. तर हे मालवणी चिकन तर आता बेसिक झालंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आपण फ्युजन्समध्ये कलेजी असते. आता कलेजी म्हटलं की कलेजीची टेस्ट, चिकन म्हटलं की चिकनमध्ये कलेजी येते. सो ती टेस्ट एकच झाली, पण त्याला वेगळी टेस्ट कसं द्यायचं, म्हणजे आपल्याकडे कलेजीमध्ये एक टेस्ट असते, त्याच्यानंतर मग एक सुक्कं, गार्लिक सुक्कं म्हणजे एक वेगळं फ्युजन आहे. म्हणजे मालवणी चिकन असतं, मालवणी चिकन सुक्कं पण असतं, पण मालवणी गार्लिक सुक्कं, मालवणी बरोबर वेगळं काहीतरी अजून वेगळं टेस्ट, काहीतरी ॲडिशन म्हणून हे गार्लिक सुक्कं म्हणून आपल्याकडे त्याच्यामध्ये एक ऑप्शन्स भेटतात. कारण लोकांना एकच टेस्टची पण कंटाळा येतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण जसं की आपण बोललो की मटणमध्ये जे आपलं कोकणातलं स्पेशल आहे, मटण म्हटलं की कोंबडी वडे आले, सर्व आलं. सो मटणमध्ये आपण मटण न ठेवता आपण त्याच्या मटण पिझ्झा ठेवलेला आहे, जो युनिक आहे आणि आपल्याकडे दादरमध्ये थोडं खूप कमी ठिकाणी मिळतं. वजरी मसाला एक आहे, ते पण मालवणी पद्धतीतच आहे. आणि तसंच आपल्याकडे स्टार्टर्समध्ये अपार्ट फ्रॉम मालवणी त्याच्यामध्ये आपण स्टार्टर्समध्ये लॅक करत होतो, स्टार्टर्समध्ये टिक्का वगैरे चालू केलं आहे, ते पण मालवणी मसाल्यामधूनच बनतं. आणि सांगायला एवढं गर्व वाटतं की आपलं जेवढं पण हे आहे आणि मसाले आपले कुडाळवरून येतात स्वतः. सो हेच आहे आपल्या मालवणीचं वैशिष्ट्य. तुझं क्वालिफिकेशन काय आहे आणि या फील्डमध्ये येऊसं तुला कसं वाटलं? बेसिकली मी M.Com पासआउट स्टुडंट आहे रुपारेल कॉलेजमधून. माझं ग्रॅज्युएशन कीर्ती कॉलेजमधून झालं आहे. बट अगेन असं असते की जर तुम्ही तुमचं म्हणजे लाईक डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर, मग तुमचं कला कुठेतरी वेस्ट जाते असं मला वाटतं. बट ते करता करता जर तुम्ही कला पण जोपासली तर मला वाटतं की आयुष्य खूप सुंदर आहे. आणि तुझी आवड होती, आवडच माझी ती आहे. बेसिकली मी 12वी नंतरच हॉटेल मॅनेजमेंटचा एंट्रन्स दिला होता आणि त्याच्यामध्ये माझा एंट्रन्समध्ये मी पासआउट होऊन मला गोवा सेंटर लागलं होतं. बट काही फायनान्शियल कंडिशन तेव्हा नव्हती. सो मी म्हटलं की त्या टायमिंगला की आता नाही पॉसिबल, पण नेक्स्ट टाइम जाऊन आपलं स्वतःचं कुठेतरी एक हॉटेल किंवा स्ट्रीट फूडमध्ये काहीतरी असावं, ते तुझी इच्छा झाली. येस. आम्हा सगळ्यांना दिसतंय इकडचं एवढा रश होती इथे की उभं राहायला जागा नव्हती, ऑर्डरवर ऑर्डर होते. आम्ही कधीपासून थांबलेलो, कधी अमय येतोय, आम्हाला कधी त्याच्याशी बोलायला भेटतंय आणि खूप छान वाटलं मला याच्याशी बोलून. थँक्यू, धन्यवाद. सो आता आम्हाला कळलं की हे स्टार्ट तुझी झालेली आहे. सो ह्याच्या पुढचा तुझा उपक्रम काय असेल? बरेच लोकांकडून व्ह्यू येतात की आता हे तर झालं आहे, काहीतरी वाढव, आम्हाला रेवास किचन मोठं झालेलं बघायचं आहे. बट अगेन मी म्हणेन की जसं आपण गोव्याला जातो तेव्हा शॅक्सवर वगैरे जातो, बट त्या टाइम लाईक बसून खाणं, कोझी लुक्स लाईक पेंटिंग आणि ते वातावरण, तो आपल्याला हॉटेलमध्ये येत नाही. बेसिक असतं, AC असतं, तो येऊन तुम्हाला ऑर्डर देणार. पण हे वातावरण मध्ये खाणं, पावसाळ्यामध्ये खाणं एक वेगळी आहे ना, म्हणजे लाईक धाब्यावर बसल्यासारखं मिळत नाही ऍक्च्युली. म्हणजे असेल की मगाचपासून म्हणजे कपल्स आहे, फ्रेंड्स येतात, 90% आपल्याकडे फॅमिलीज येतात. सो मला असं वाटतं एक फॅमिलियर म्हणजे कॅफे झालंय, जसं की आपल्याकडे बरेचसे ऍक्टर्स पण ओपन हॉटेल सारखं झालंय. आणि बरेच लोकांचे व्ह्यू पण येतात. आता टेस्ट मेंटेन केली आहे तर हॉटेलमध्ये बघ तर एक ते 10x10 किंवा एक छोटासा गाळा किंवा काय, पण त्याच्यात जेवढ्या मजा नाही येणार ना, मजा येते कुठे अजून मजा आहे. सो अगेन मी तेच म्हणेन की डोक्यात कन्सेप्ट आहे, बट 90% माझं मन म्हणतं की इथेच मजा आहे, इथेच मजा करतो. आणि तुझा अजून काही व्हेज वगैरेचा विचार आहे का? कारण आता श्रावण येतोय वगैरे. व्हेज मध्ये अजून सध्या तरी अजून काही विचार केला नाही, बट करू त्याच्यावरती विचार त्याच्यावर पण कर, म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना पण तुझ्या हातचा आनंद घेता येईल, चव घेता येईल. व्हेज हवंय की नको किंवा तुम्ही श्रावणात खाताय की नाही ते मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून ताईला कळवा, त्यामुळे ती मला कळवेल की नक्की ठेवायचंय की नाही ठेवायचंय. मी पण त्याला फॉलो असणार. सो त्याच्यावरती तुमच्या जजमेंटवरून आम्हाला पण जजमेंट येईल की चालू करायचंय की नाही. सो तुमचा हात मोठा असेल तिथे मी असणार. सो प्लीज गाईस, तुम्ही बघितलंच आहात, अमयशी आपलं बोलणं झालंच आहे. ह्याच्या थ्रू आपल्याला कळलं की हे व्हेजही
छान बनवतात. बट आता तुम्ही या व्हिडिओच्या दरम्यान आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की व्हेज ह्यांना सुरू करायला तुम्ही किती इच्छुक आहात ते, आणि ह्याच्याबरोबर तुम्ही हेही कमेंट करा की श्रावणामध्ये कोण कोण नॉनव्हेज खातं ते. सो आम्हाला तेवढं समजेल. अशा प्रकारे मी हा व्लॉग इथेच समाप्त करत आहे. तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.